आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडलाय. व्हिडिओ ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केलेत. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असाच प्रश्न त्यांनी केलेला आहे. दरम्यान व्हिडिओतील आमदार कोण असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ समोर आणलेले आहेत. ते नेमके व्हिडिओ कुणाचे आहेत आणि त्यात काय आहे आपण जाणून घेणार आहोत. काय व्हिडिओ आहेत आणि हे कुणाचे आहेत? सत्ताधारी पक्षातले काही आमदार त्याच्यात दिसतात. मोठ्या मोठ्या नोटांचे पूर्ण ढेरच्या ढेर त्याच्यामध्ये आहेत त्यांच्याकडे. कोणाचे काय तपासलं पाहिजे. मागेही आल्या होत्या नोटाच्या बाहेर. तर ह्याही नोटा मी देतो तुम्हाला. कोणत्या? सत्ताधारी 3 पक्ष आहेत. ते तुम्ही शोधा. आता मी कसं सांगू. पोलिसांचं काम आहे ते शोधणं. तुम्ही याची काही तक्रार करणार आहात? करतो आता जरा करतोय मी. तक्रारी करतो मी. बरं, पण त्यात काय कोण दिसतंय? मला वाटतं ते शोधावं लागेल. आता मी काय कोणाचं नाव बोलत नाही, पण ते शोधू आपण. पोलिसांनी शोधलं पाहिजे की कोणाचं आहे ते नेमकं. माझ्याकडे आहे ते. थोडं दाखवू शकाल? असे किती व्हिडिओ आहेत? खूप आहेत माझ्याकडे. खूप आहेत. भरपूर आहेत माझ्याकडे असे व्हिडिओ. पण नेमके कोणाचे आहेत? सत्ताधारी 3 पक्ष आहेत. मी पुन्हा तुम्हाला विचारतो. हे पाहता पोलिसांनी सोडलं पाहिजे. आता मी काही कोणाचं नाव घेत नाही, पण पोलिसांनी शोधलं पाहिजे. हे सगळे असे क्लिअर आहेत. निश्चित आपण पाहतोय की अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ बाहेर आणलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये सत्ताधारी लोक आहेत आणि खूप सारे पैशांचे बंडल पाहायला मिळतात आणि त्याची रीतसर तक्रार देखील ते करणार आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. अंबादास दानवेंचे ट्विट असं आहे. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे. जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत? आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करताय? आणि यानंतर थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, आपण पाहिलं अंबादास दानवेंनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित केलेत. या पुढे आता विरोधी पक्ष या प्रकरणावरून कसा आक्रमक होणार आहे? पुढे काय कशा पद्धतीने तक्रार केली जाणार आहे? काय कारवाईची अपेक्षा असेल? अंबादास दानवे यांनीच ABP माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे की ते या सगळ्यांची रीतसर पोलिसांकडे तक्रार करणार आहेत आणि या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आता हे आमदार कोण आहेत आणि त्याचा शोध घ्यावा. जर आपण पाहिलं तर व्हिडिओमध्ये एक आमदार आहेत जे कोकणातले, त्यांचा चेहरा देखील या ठिकाणी स्पष्ट दिसतो आहे आणि त्यात जर आपण पाहिलं तर हा व्हिडिओ कॉल आहे आणि तो रेकॉर्ड केला गेलाय असं देखील या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमके हे पैसे कुणी कुणाला दिलेले आहेत, कशाचे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अंबादास दानवे यांच्याकडे नाही आहेत. मात्र आता सदरील जे आमदार आहेत जे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांनी यातनं स्पष्ट करणं गरजेचं आहे की नेमके हे पैसे कशाचे आहेत आणि त्याचा व्हिडिओ कॉल करून नेमकं का या ठिकाणी दाखवलं जात आहे. त्यामुळे आता या सगळ्यानंतर अधिवेशनाच्या काळात या कॅश बॉम्बची चर्चा निश्चित होईल आणि सत्ताधारी नेते यावरती काय उत्तर देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
प्रज्ञा. बरोबर आहे. अधिवेशन काळामध्ये हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता अधिवेशनात या सगळ्याचे पडसाद नेमके कसे उमटतात याकडे लक्ष असेल. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर हा व्हिडिओ कॉल आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोकणातल्या एका आमदाराचा चेहरा देखील दिसतोय, पण अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे नाव घेतलेलं नाही. दरम्यान या प्रकरणाची आपण पोलिसात तक्रार करणार आहोत अशी प्रतिक्रिया मात्र अंबादास दानवेंनी दिलेली आहे. तर व्हिडिओतील आमदार कोण असाही अंबादास दानवे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. ऐन अधिवेशन काळामध्ये दानवेंनी हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे, त्यामुळे अधिवेशनात याचे पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण पोलिसात रीतसर तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. अत्यंत खळबळजनक असा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. कदाचित एक व्हिडिओ कॉल आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग समोर आलंय, ज्याच्यामध्ये कोकणातल्या आमदाराचा चेहरा देखील स्पष्ट दिसतोय, पण अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे नाव घेतलेलं नाही आणि या सगळ्या संदर्भात आपण तक्रार करणार आहोत. सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि ते या पैशांच्या गड्ड्यांसह नेमकं काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे अधिवेशनात नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात भरत गोगावले यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी संवाद साधला, त्यावेळी या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करू आणि जे काही वस्तुस्थिती आहे त्याला सत्ताधारी सामोरे जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण या व्हिडिओमुळे सध्या राज्यामध्ये अधिवेशनात नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील सुरू आहेत आणि अत्यंत चुरशीच्या या निवडणुका होत आहेत. 20 तारखेला काही नगरपालिका आणि नगरपंचायतींचं मतदान होणार आहे. 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं पैशांचे व्हिडिओ समोर येणं सत्ताधारी आमदारांच्या बाजूनं अत्यंत धक्कादायक आहे. एक छोटासा